सुंदरत ध्यान उभे विठे सुंदरत ध्यान उभे विठे बरे सुंदरत ध्यान देवी तेवरे सुंदरत ध्यान देवी तेवरे सुंदरत ध्यान देवी तेवरे करकटेवरी ठेवुनिया तुलसी हार गळा कसे पीतांबर तुलसी हार गळा कासे 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 पीतांबर औळी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तुळपती श्रवणी मकर कुंडले तुळपती श्रवणी मकर कुंडले तुळपती श्रवणी मकर कुंडले तुळपती श्रवणी मकर कुंडले मकर 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 कुंडले तुळपती श्रवणी कंठी कौस्तुभमानी विराजिता कंठी कौस्तुभमानी विराजिता विराजिता तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार गळा कसे पीतांबर
घरी सानी जमा बघ घरी घरी सानी जमा घरी तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने श्रीमुख आवडीने पायना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे रे ना ओ रे ना रे ना ना भजनी गायनी विठ्ठल बोला भजनी गायनी विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल रे ओ विठ्ठल विठ्ठल रे नाचती नाचती वारकरी सारे 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 विठ्ठल रे विठ्ठल 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 रे विठ्ठल विठ्ठल रे विठ्ठल विठ्ठल रे विठ्ठल 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 रे जय विठ्ठल 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 रे नाचती वारकरी सारे नाचती वारकरी सारे नाचती वारकरी सारे नाचते वारकरी सारे नाचते वारकरी सारे नाचते वारकरी सारे वाळवंटिया झाली दाटी वाळवंटिया झाली दाटी वाळवंटिया झाली दाटी भक्त जनाचे थवे नाचती भक्त जनांचे थवे नाचती भक्त जनाचे थवे नाचती
सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचा आषाढी वारीचा हा पालखी सोहळा आत्ता दुपारच्या 20व्याला भोजनासाठी नगर जिल्ह्यातल्या चिंचोली काळदाते या ठिकाणी थांबलेला आहे, विसावलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे महाराज पंढरीच्या दिशेनं निघालेत. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मानसी, कैहे एकादशी आषाढी आहे. ही प्रत्येक वारकऱ्याच्या संतांच्या अंतःकरणातली भावना आहे आणि त्या भावनेतूनच सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज हजारो लोकांना आपल्यासोबत घेऊन निघालेत. निवृत्तीनाथ महाराजांची ही दिंडी म्हणजे लेकरूवाळी दिंडी आहे. सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन निघतात. सध्या एकूण 52 दिंड्या निवृत्तीनाथांसोबत आहेत. दिंड्यांमध्ये चालणारा समाज संख्या बघितली तर साधारणतः ती 30 ते 35 हजार आहे आणि सोहळ्याबरोबरची जर संख्या बघितली तर ती जवळजवळ 75,000च्या पुढे आहे. अवांतर समाजसुद्धा निवृत्तीनाथांबरोबर खूप मोठ्या प्रमाणात चालतो, जे आपल्या डोक्यावर पाठीवर आपला बोजा घेऊन चालतात आणि नामस्मरण करीत चालतात. काही दिंडीबरोबर असतात, काही दिंडी पुढे, काही दिंडी मागे. आजपर्यंत गावोगावी खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत होत आलं. आत्ता या चिंचोलीमध्येही आजूबाजूचे सर्व ग्रामस्थ, परिवारातले लोक, शेतकरी मंडळी भाकरी आमटी हे सगळं घेऊन येतात आणि मग पालखी सोहळ्याचे जे मालक आहेत ते बेलापूरकर महाराज आणि मानकरी हे या सगळ्या भाकरी त्या ठिकाणी वाटून देतात आणि त्यानंतर सगळ्यांची जेवणं या ठिकाणी सुरू होतात. हीच नेहमीची सगळीकडे असणारी पद्धत आहे. शासनानं सुद्धा यंदा चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन आणि काही योजना ज्या आहेत त्या दिल्या. एक मोठा निधी दिला, जो निधी नाशिक जिल्ह्यापर्यंत एक व्यवस्थित नियोजन झालं. काल मात्र नगर जिल्ह्यामध्ये मिरज गावला पावसामुळे वारकऱ्यांची बरीच मोठी तारांबळ झाली. तिथे अपेक्षित होता, आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की सगळीकडे आणि वॉटरप्रूफ मंडप दिले जातील, पण बहुतेक नगर जिल्ह्यातनं ती तशी योजना कुठे झालेली दिसली नाही. आज कर्जतलाही कर्जत ग्रामस्थ आणि तिथल्या लोकांच्या वतीनं ती योजना आहे, पण ती शासनतर्फे किंवा जिल्हा परिषदेमार्फत होणारी योजना दिसत नाही आहे. सोलापूरला झाला आहे, केवळ नगर जिल्ह्याकडनं तो प्रस्ताव पुढे गेलेला दिसत नाही, म्हणून ही अडचण दिसते आहे. पुढच्या वर्षी त्याचाही बारकाईनं पाठपुरावा करून संस्थांतर्फे तो विचार केला जाईल. खरं तरी काल मिरजगावमध्ये जे तिथले नोडल अधिकारी होते, तहसीलदार होते, त्यांनी चांगल्या व्यवस्था लावल्या. अनेक ठिकाणी त्यांनी आपले जे कार्यालय आहेत, लॉन्स आहेत, त्या मोकळ्या करून दिल्या आणि त्यामुळं बऱ्याच वारकऱ्यांची निवासाची सोय झाली. काही वारकरी आम्ही देवाजवळच थांबणार, आम्हाला इथून हलणार नाही म्हणून तेही तिथे अगदी घोंगटं घेऊन तिथं बसले, असेही आग्रही वारकरी पण दिसलेत. त्यांना सांगितलं तरी काही मंडळी गेली नाहीत. पण एकंदर काल मात्र पावसामुळे थोडीशी फजिती झाल्याची पाहायला मिळाली. अजून त्याच्या संबंधानं नगर जिल्ह्यातनं काळजी घेण्याचा आपण सांगूत, जेणेकरून पुढील वर्षी कुठल्याही प्रकारचा त्रास या संबंधानं होणार नाही. पालखी सोहळा आता नगर जिल्ह्यातनं उद्या पुढे परवा पुढे जाईन, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. जसजसे दिवस वाढत चालले तसतसा समाज वाढतो आहे. अंदाजे सोलापूर जिल्ह्यातनं जेव्हा पुढे प्रवास होईल, लाखाच्या आसपास संख्या ही संस्थांबरोबर राहीन. तेव्हा तोही सगळा विचार करून कुठलाही अपघात होऊ नये, काही झाला असेल तर ताबडतोब त्याच्यावर उपाययोजना व्हावी याकरता आरोग्य विभागाची सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्यवस्था आहेत, विश्व हिंदू परिषदेच्या आहेत. त्याचबरोबर राजाभाऊ वाजेंनी जे खासदार आहेत नाशिकचे, त्यांच्या फाउंडेशनतर्फे त्यांनी करून दिलेली योजना आहे. शासनाच्या योजनांमार्फत आरोग्य विभागाच्या व्यवस्था आहेत. पाण्याच्या टँकर्सही व्यवस्थित आहेत. काही टँकर आज नगर जिल्ह्यातनं परत चालले होते की नगर जिल्हा संपला, मग त्यांना सांगितलं असं नाही आहे, नगर जिल्हा कोरेगावला संपतो, कर्जत नंतर कोरेगाव. त्यामुळे ते परत चाललेले टँकर परत माघारी वळले. अधिकाऱ्यांना सांगितलं, ते म्हणाले महाराज आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही सांगतो, आणि त्यांनी ताबडतोब ते चालू केले. याचाच अर्थ कुठेतरी आपल्या कम्युनिकेशनचा अभाव आहे ते जाणवलं. जितका कमी करता येईल तेवढा प्रयत्न आपण करतो.
शेवटी सर्वजण पांडुरंगाकडे संतांबरोबर चाललोत त्याचा एक वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो. ज्याला कोणाला विचारावं काही अडचण आहे का, तो प्रत्येकजण सांगतो अडचण काहीच नाही महाराज, निवृत्तीनाथ सोबत आहेत, माऊली सोबत आहेत, अडचण कसली. उलट आपल्याला अडचण नाही काही, हीच अडचण आहे असं म्हणत ते चालतात. एवढं समाधान त्यांच्याजवळ आहे. पण आपल्याला जाणवतं, दिसतं. आज आत्ता येताना थोडा रस्ता जो आहे चिंचोलीकडे येताना बऱ्याच ठिकाणी खराब होता. वास्तविक खूप चांगला रस्ता मागच्या काळात झालेला होता हा, पण काही जंगल विभागातला आहे. तो रस्ता व्यवस्थित दुरुस्त करून घेण्यात यावा, ज्याचा उपयोग सगळ्यांनाच होईल. तेव्हा रस्त्याची थोडी काळजी घेतली पाहिजे. असंच पुढे माझ्या अंदाजे कोरेगावच्या भागात आहे की तिथे रस्त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. आत्ताही आता अजून 2 दिवस आहेत, थोडी जरी डागडुजी झाली, शेवटी रथ आहेत, बैल आहेत, माणसं आहेत, एखाद्याचा पाय जरी खाली वर झाला तर त्याचा त्रास किती होतो काही स्वतः मी काल अनुभवला आहे. त्यामुळे एकदा पाय मुडपला की चालणं मुश्किल होतं. तेव्हा सगळ्यांना सोयीचं होईल अशा पद्धतीनं नियोजन प्रामाणिकपणानं जर केलं गेलं, ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी जर जबाबदारीनं ते केलं तर सोहळा अजून खूप मोठ्या पद्धतीनं आनंदानं करता येईल. सगळ्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्याकरता, त्या संपवण्याकरता प्रयत्न व्हावा. जे चांगलं आहे त्याच्याकरता अजून सगळ्यांकडनं फीडबॅक घेऊन अजून आपल्याला चांगल्यात चांगलं काय करता येईल याचा विचार करूयात. आज चिंचोलीला त्यांनी एवढी तयारी केली आहे की वारकरी जेवूनसुद्धा अजून जवळजवळ केवळ 25% त्यांचं साहित्य वापरलं गेलं भोजनाचं. अजूनही 70-75% अन्न शिल्लक आहे. मंडळी थोडं आत यायचा कंटाळा करतात, पुढे निघून जातात. पण ज्या भावनेनं गावकऱ्यांनी वर्षानुवर्ष, आज नाही, जवळजवळ आज 140 ते 50 वर्षाची ही परंपरा आहे आणि त्या परंपरेप्रमाणे ही गावं सेवा करत आहेत. काही गावं आडनीड आहेत, नाही असं नाही, पण खरं तर निवृत्तीनाथ त्या मार्गातनं जातात म्हणूनच ती गावं जोडलेली आहेत. जर रस्त्यानं हमरस्त्यानं जायचं म्हटलं, हायवे आहेतच, त्याच्यावरनं गाड्यांनी जावं, वारकऱ्यांनी जावं असं काही अपेक्षित नाही. वारी ह्याच उद्देशानं चालते की ज्यामुळे गावोगावचा माणूस जोडला जाईल. जो वारकरी आहे त्याला दर्शन होईल, जो नाही तो वारकरी बनेल आणि तिथून पुढे तो या संप्रदाय विचाराशी जोडला जाईल. याकरताच संत वेगवेगळ्या गावात जातात. ज्ञानोबारायांनी मागतानाच हे मागितलं आहे की ही संतांची मांदियाळी आपण होऊन अनवरत भूमंडळी भेटतू भूता. ही संतांची मांदियाळी आपण होऊन लोकांना भेटली पाहिजे. संत एका जागी विसावला की संप्रदाय विस्तार थांबतो. साधू फिरता भला, नदी बेहती भली, म्हणून त्याचा विचार आहे. तेव्हा खूप आनंदानं हा सोहळा चालला आहे. सर्वांना अधिक शुभेच्छा आणि पांडुरंगाच्या चरणी ही प्रार्थना आहे की सगळ्यांना दर्शनाचं समाधान मिळो. चालत असताना येणारा आनंद अधिक वाढत राहो. त्यांच्या परिवारामध्ये स्वतः त्यांना आरोग्य, ऐश्वर्य आणि सुखशांतीची प्राप्ती सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या आणि पांडुरंगाच्या कृपेनं प्राप्त हो, एवढी शुभेच्छा मी देऊ शकतो. रामकृष्ण हरी. पर्जन्यवृष्टी होणारच आहे. ठीक आहे, सारखे दिसतोय जरा. रामकृष्ण हरी. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, फळ अवघेची येणे, असं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या वारीची परंपरा फार मोठी आहे, अखंडित आहे. वारकरी हा कोणाला काहीही न मागणारा आणि भगवंताला सुद्धा न सांगता तुला कळो येते अंतर म्हणणारा आहे. देवालाही तो काही मागत नाही, माणसाला काय मागेल. तेव्हा हा जो संप्रदाय उभा राहिला, याची जी बैठक आहे, या बैठकीचा निर्माता, या संप्रदायाचं उगमस्थान हे निवृत्तीनाथ आहेत. एकाचा एक शिष्य आणि शिष्याकडे ज्ञान संक्रमित करणं, अशा परंपरेतून एकाचा असा शिष्य त्यांनी उभा केला की त्यानं ज्ञान संक्रमित करण्यासाठी संपूर्ण जगाला कवाडं उघडी करून दिली ज्ञानाची. निवृत्तीनाथांनी काय दिलं याचं उत्तर शोधणं कठीण आहे. निवृत्तीनाथांनी फक्त ज्ञान दिलं नाही, ज्ञानदेव दिले नाहीत, तर ज्ञानदेवांना हे सगळ्यांसाठी उघडायची संधी दिली, तसा आदेश दिला. किंबहुना अशा आदेशामुळं, किंबहुना
किंबहुना अशा किंबहुना अशा आदेशामुळं सामान्यांपर्यंत जे ज्ञान झिरपत नव्हतं, जे कडिकुलपात बंद होतं संस्कृताच्या, ते मराठीचं देशिकार लेणं स्थापन करून त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून दिलं. ते हे निवृत्तीनाथ ज्यांनी या संप्रदायाचा उगम निर्माण केला, जो संप्रदाय उभा केला. आणि छोटी छोटी गोष्ट, आयुष्याची आचारसंहिता, आयुष्य कसं जगावं, आयुष्याचं ध्येय काय असावं, या विषयावर छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या दृष्टांतातून ज्ञानोबा रायांनी आपल्याला हे ज्ञान दिलं. ज्ञानेश्वर समजले नाहीत अशी अवस्था आपल्या सगळ्यांचीच आहे. तर ज्ञानेश्वर ज्यांना समजले नाहीत त्यांना निवृत्तीनाथ समजणं आणखी कठीण आहे. कारण निवृत्तीनाथ हे गुह्य तत्व आहे. हे तत्व प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे नेणार आहे. प्रवृत्त झालेल्या समाजाला या मार्गावर आणण्याचा जो काही संकल्प त्यांनी केला, त्या संकल्पाची आत्ता सिद्धी होताना दिसते आहे. हा सोहळा दिवसेंदिवस वाढतो आहे. काही वर्षांपूर्वी निवृत्तीनाथांबरोबर इतका समाज नव्हता. आज निवृत्तीनाथांची दिंडी 4 क्रमांकाची दिंडी म्हणून आहे. लाखभर समाज चालत असतो. सगळे गात जा रे प्रेम मागा विठ्ठला अशा अवस्थेत असतात. ब्रह्मानंदी टाळी लागलेली असती. नगर जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून पावसानं थोडी दडी मारली होती, म्हणून प्रशासनाला वाटलं की आपल्याला वॉटरप्रूफ मंडप द्यायची आवश्यकता नाही. पण वारकरी आणि आमचे निवृत्तीराय पावसाची कृपा करणार नाहीत असं होऊच शकत नाही. निवृत्तीरायांनी काल सगळ्या वारकऱ्यांना चिंब भिजवलं आणि त्या भजनाच्या आनंदातही, त्या पावसाच्या आनंदातही वारकऱ्यांनी कुरकुर केली नाही. प्रशासनाने इथून पुढे लक्षात ठेवावं की निसर्ग आहे, तो तुमच्या माझ्या ताब्यात नाही. तेव्हा आपण ही सुविधा कायमस्वरूपी दिली पाहिजे. नगर जिल्ह्यात तिची कमतरता वाटता कामा नये. असं समजलं की सोलापूरमध्ये आहे व्यवस्था. खूप चांगल्या पद्धतीनं हा सोहळा चालू आहे, वाढतो आहे. एकच तत्व आहे की ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूची संगती तरणोपाय. विविध दृष्टांतांनी मी काय मात सांगितली आहे तर साधूच्या संगतीत राहणं यातच तरणोपाय आहे. किंवा निवृत्तीने माझं सांगितले असं अनेक वेळा सांगितले त्यांनी. ज्या निवृत्तीरायांनी मला सांगितलं ते मी तुमच्यापर्यंत पोचतोय. मी किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिक पण. हे कार्यच मी उभा केलं आहे, ते तुमचं कार्य उभा केलं आहे. माझा काही संबंध नाही. तुमच्या आदेशावर हुकूम मी हे काम केलं आहे. अशा पद्धतीनं हा संप्रदाय उभा राहिला आहे. ज्याचा पाया घालणारे ज्ञानोबा राय आहेत, त्या पायाचे आर्किटेक्चर, त्या पायाचे स्ट्रेंथ, त्या पायाची स्ट्रेंथ काय असेल, ताकद काय असेल, त्याची लोड बेरिंग कपॅसिटी किती आहे, त्याचं जे काही इंजिनिअरिंग आहे, त्याची अभियांत्रिकी आहे, तो बेसच इतका चांगला उभा केला आहे. तो बेस उभा करणारे आर्किटेक्ट निवृत्तीनाथ आहेत. त्या निवृत्तीनाथांनी या समाजाच्या भल्यासाठी अनंत गोष्टी दिलेल्या आहेत. निवृत्तीनाथ सगळ्यांना सगळं देत राहतील. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात केवळ मानव मात्रासाठी विषय नाही आहे. त्यामुळं हा संप्रदाय जगविख्यात संप्रदाय आहे. अनेक ठिकाणी अनेक लोक त्यांच्या तीर्थस्थानाला, प्रार्थनास्थळाला भेट देतातही. पण पंढरीच्या वारीची बरोबरी कुठल्याही तीर्थक्षेत्राला नाही, तीर्थक्षेत्राच्या वारीला नाही. किंबहुना त्याला वारी म्हटलंच जात नाही. धर्मक्षेत्र म्हटलं जाईल, कदाचित यात्रा म्हटलं जाईल, पण त्याला वारी म्हटलं जात नाही. वारी तीच आहे. वारी जन्म मरणाते वारी. जन्म मरणाला वारून टाकण्याची क्षमता असणारी ही वारी आहे. आणि ही वारी सुरू करणाऱ्यांच्या बरोबर चालण्याचा आमच्या सगळ्यांचा भाग्य उदयाला आलेलं आहे आमचं सगळ्यांचं. त्यामुळं आम्ही निवृत्तीनाथांच्या चरणी नतमस्तक आहोत. आपणही सगळे निवृत्तीनाथांच्या या सोहळ्याला जितकं छान आणि आनंददायी करता येईल असा प्रयत्न करूया. आपल्याला सगळ्यांना पंढरीच्या वारीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
यदक्षरम मना खेयम आनंदमज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रय. विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा या आज आपल्या मिरजगाववरून कर्जतकडे प्रस्थान झालेलं आहे. संबंध लाखभर वारकऱ्यांच्या समवेत आपण सर्वजण सद्गुरू निवृत्तीनाथांसोबत जातो आहे. यंदाचं वर्ष सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचं 791 जयंती महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळं ही एक आगळीवेगळी आठवण आपल्या सर्वांच्या स्मरणात राहणार आहे. वारकरी संप्रदायाचा आद्यगुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांचे थोरले बंधू तथा एक गुरु एक शिष्य परंपरा ज्या ठिकाणी खंडित झाली आणि एक गुरु अनेक शिष्य परंपरा ज्या ठिकाणी सुरुवात झाली ते सुरुवातीचे उगमस्थान अर्थात सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज ज्या माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे विठ्ठल आमुचे जीवन हे म्हणत असणारा वारकरी संपूर्ण संप्रदाय आपणा सर्वांच्या समवेत पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व जमत असतात. या अवघ्याची तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया या न्यायाप्रमाणे त्या चंद्रभागेचं स्नान होतं. नामदेवरायांचं दर्शन होतं आणि माझ्या अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याला फक्त रूप पाहता आलोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा या संतोक्तीप्रमाणे आपण सर्वजण देवाच्या भेटीसाठी देवाच्या दर्शनासाठी देवाच्या आपण काहीतरी एक देवाकडं न मागता वारी म्हणजे काय वारीचं निमित्त एकच आहे का ज्या ठिकाणी मागायचं आहे नाही आणि पण त्याच ठिकाणी जरूर जायचं आहे. नव्हे अखंडितप्रमाणे असणारी वारी ही जे अनेक संतांप्रमाणे अनादी कालापासून आलेले आहे. ज्या ह्या वारीची सुरुवात जर म्हटली तर या भगवान शंकरापासून वारीची सुरुवात सांगितली जाते. असा अनादी असलेला आपला वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायामध्ये आमच्यासारख्यांचं महत् भाग्य आहे. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. हे सावळे परब्रह्म बघण्यासाठी हा वारकरी आतुरलेला आहे. त्या ठिकाणी कालच पालकमंत्र्यांच्या समवेत सर्व संस्थांनी जे मानाच्या 10 पालख्या आहेत त्यांचं सर्वांची बैठक झाली. त्यावेळी कलेक्टर होते आणि जेवढे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांच्या माध्यमातून संस्थांच्या वतीनं ज्या अडीअडचणी येतात ज्या वारकऱ्यांना अडचणी येतात त्या वारीच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या ठिकाणी ते प्रशासक जे आहेत ते सर्व तत्पर आहेत. आणि आपण सर्व चला आता निवृत्तीनाथांच्या सोबत आपण या चापडगाववरून प्रस्थान करतोय. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. तल्लीन होतो
आज या ठिकाणी आमचे चिंचोली काळजात या गावी त्र्यंबकेश्वरवरनं निवृत्तीनाथ महाराजांची दिंडीचं या ठिकाणी आगमन झालं। आज या ठिकाणी जे काय आगमन झालेलं आहे हे मी माझ्या वडिलांपासून म्हणजे आजोबापासनं आमच्या गावामध्ये हे दिंडीचं आगमन होतं आहे। आमच्या पंचकृषीच्या भोवताली म्हणजे आमच्या गावाच्या शेजारी असणारे सोपा, टाकळी, खंडेश्वरी, डिकसळ सर्व या जे आसपासचे गावं आहेत हे गावं सगळे स्वागतासाठी चिंचोली काळजातला येतात। इतका आनंदमय असं वातावरण तयार होतं की 2 दिवस त्याचा विसर पडत नाही। सर्व उत्साहानं हे कार्यकर्ते जे आहेत गावातील सर्व एक जीवानं या ठिकाणी त्यांचं स्वागत करतात, फटाके वाजवून स्वागत करतात, टाळ मृदंग वाजवून त्यांचं स्वागत करतात। आणि या ठिकाणी स्वानंद शिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये विद्यालयामध्ये त्या ठिकाणी दिंडीचं आगमन होतं आणि भोवतालची जी गावं आहेत त्या ठिकाणचे लहान मुलापासून वयस्कर मंडळीपर्यंत सर्वजण या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आणि नाशिक त्र्यंबकेश्वरला जाण्याऐवजी त्यांना हा जो आनंद आहे हा त्यांना चिंचोली गावामध्येच मिळतो। हा फार मोठा आनंद आहे। सर्वच मंडळी या ठिकाणी उत्साहानं स्वागत करतात आणि कुणीही आळस करत नाही। वास्तविक अन्नदानाचं काम असतं, परंतु जरी गावामध्ये काही अडचण असेल तरीसुद्धा अख्खं गाव, शेजारचे आसपासचे गाव अन्नदानासाठी सर्वजण या ठिकाणी पुढाकार घेतात। आणि या ठिकाणी महाराज लोक हबप बेलापूरकर महाराज यांचं जे आमच्यावर श्रद्धा आहे ते आम्ही न विसरण्यासारखी आहे। या संस्थेचे जे काही ट्रस्टी आहेत ते पण या ठिकाणी येतात। त्यांनाही त्यांच्या मानाप्रमाणे आम्ही त्यांना जे आम्हाला देता येईल तेवढं देण्याचं काम सर्वजण या ठिकाणी गावकरी करतात। त्यामुळं आम्हालाही फार मोठं समाधान वाटतं। वास्तविक आज काळाची गरज आहे। या ठिकाणी अध्यात्म नसेल तर लोक मी म्हणतो 25% लोक वेडी होतील। इतकं गतिमान जग झालं आहे। मोबाईल वगैरे जे काही आहे यामुळं ते आज मोबाईलमध्येच लोक गुंतलेले आहेत। देवाचं नामस्मरण करण्याऐवजी मोबाईलमध्ये डोकं घालून बसत आहेत। त्यामुळं ही काळाची गरज आहे आणि आमच्या हे आसपासच्या गावचे लोक या ठिकाणी स्वागताला येतात। त्यांचंही मनापासून मी आभार मानतो आणि एक गावाचा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी सर्वांचेच आभार मानतो। आणि गावात या महाराज लोकांना आणि सर्व वारकरी संप्रदायाला, जेवढे वारकरी या ठिकाणी आमच्या भूमीमध्ये येऊन पुढं त्यांचं प्रस्थान झालं आहे, आता मी सर्वांचंच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद। विश्वात्मक गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशा पद्धतीनं हा जवळजवळ 1 महिना आणि काही दिवसाचा हा पालखी सोहळा आहे। आणि हा पारंपरिक जुन्या लोकांनी जी काही रूढी परंपरा घालून दिली त्या परंपरेप्रमाणे आज या चिंचोली गावामध्ये आज दुपारच्या जेवणाचं नियोजन या पालखी सोहळ्याचं इथं असतं। आणि खऱ्या अर्थानं या दिंडी सोहळ्याचं 1 ते सव्वा महिना पूर्ण चित्रीकरण करून प्रत्येकाच्या घरापर्यंत ही वारी पोहोचावी म्हणून बालाजी चॅनल्सनं हा घेतलेला जो काही त्यांचा उपक्रम आहे तो अगदी स्तुत्य आहे। त्यांना खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या वतीनं, आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो। आणि वारीचं महत्त्व जर सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं संतांनी घालून दिलेली ही परंपरा जर खऱ्या अर्थानं आजपर्यंत जर प्रचलित राहिली नसती तर धर्म टिकला नसता आणि माणुसकी हा विषयच राहिला नसता। कारण ही एक पाप पुण्याची भीती 12व्या शतकापासून खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानेश्वरांनी अध्यात्माचा पाया रचला आणि तुकाराम महाराजांनी त्याचा कळस लावला। पण हे ज्ञान येताना खऱ्या अर्थानं म्हणजे विश्वात्मक गुरु निवृत्तीनाथांनी हे ज्ञानाचं भांडार खऱ्या अर्थानं माऊलींकडे दिलं, त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला, आशीर्वाद दिला आणि म्हणून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ निर्माण झाला। वास्तविक पाहता वारीचा विषय असा आहे की पंढरीची वारी आहे ज्याच्या घरी तयाची पायधुळी लागो मज। कारण ह्या वारीत चालणाऱ्या लोकांची आम्हाला खऱ्या अर्थानं ग्रामस्थांना, चिंचोली गावकऱ्यांना आम्हाला ही संधी मिळते
आणि त्यांच्या पायाची धूळ खऱ्या अर्थानं आम्हाला ही भाळी लावण्यासाठी मिळते, म्हणजे आमचं भाग्य आहे. आणि जरी सर्वांना वारीत जाता आलं नाही तरी माऊली एक ठिकाणी तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिकन करीत तीर्थव्रत. कमीत कमी काही जर तीर्थव्रत करता आले नाही तर ह्या ज्या काही वारकरी मंडळींची सेवा आहे ह्याची किंमत कशाने होऊ शकत नाही. आणि म्हणून ही रूढी परंपरागत आलेली ही जी काही प्रथा आहे ती आजचेही समजा आमचे काळदाजी सर सरपंच आहेत, संतोषराव आहेत, अण्णा सर आहेत, पोष्टमंता त्या आहेत, आमचे राष्ट्रपती नेते तर रमेश फरकटे, ग्रामपंचायत सदस्य आमचे संपतराव काळदाते आहेत, अण्णासाहेब वायकर, हे सर्वच ग्रामस्थ अगदी हिरिरीनं ह्याच्यामध्ये भाग घेऊन ह्या वारकऱ्यांची सोय आपल्या हातानं, काही आपल्याला वारी नाही घडली तरी चालेल पण त्या वारी करणाऱ्या माणसांची सेवा खऱ्या अर्थानं आमच्या हातून व्हावी ही भावना खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत जोपासत आलेले आहेत. आणि ही वारीची परंपरा ही आमच्या पाठीमागे आमचे जे काय आता तरुण मंडळी आता उभी आहेत इथं त्यांनीही खऱ्या अर्थानं की ही वारीची परंपरा त्यांच्या खांद्यावर घ्यावी आणि ही रूढी परंपरागत चाललेली प्रथा ही अखंडित अशा पद्धतीची चालवावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या रघुबाबा काळदाते म्हणून की जे आम्हाला आत्तापर्यंत अध्यात्माचं वडलं पाहिजेत काही जे आलं आहे ते आमच्यापर्यंत आलं आहे, आम्ही नक्कीच ह्या नवीन मुलांना हे संस्कार देण्याचा प्रयत्न करू अशी मी या बालाजी चॅनल्सला विनंती करतो. आणि आपण जो काही स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. ही सेवा आपल्याकडनं अखंडित घडो हीच अखिलकोट ब्राह्मण नाईक पंढरीश पांडुरंगाला प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी.